रोटी खाणार का? अरे आता तर म्हणलं खाऊन आलाय. मार दिवसांची हा किती वेळा पे तुझ्या बाजूबा केसरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता वाजल्या 11:30 आणि जस्ट आलो मी आता पोरांना शाळेतून घरी नाही आला. शाळा सुटली नाही वाटतं यांची. स्कूलला काय शिकवलं तुला? नाही सगळा डबा खायला जातो काय? मार तुला का मारलं? हँडब्रेक काय आवडतंय? शाबास बेटा, वारे शान्या. चला याला घरी सोडतो आता जायचं मग परत. चला. 2000 years later. Whispers in my head, what you gonna do? 2000 years later. आता लेवल व्यवस्थित केली का नाही? एवढं तर झालं होतं माझ्या लेवल होत नव्हतं रे. कटिंग नीट त्यांना कापता येत नाही नीट म्हणून देवघर दुकान टाकतो चुकीचा गिराव. हा देवगाव टाक खरं. आता व्यवस्थित वाटतंय जरा मला. त्यांना लेवल काढता येत नव्हती, केस नीट कापता येत नव्हती देवगावाला. वाजले 1 वाजला. आता जाऊ का म्हणे? जाऊ का? बोलो जुबा केसरी. यहाँ पे क्या कर रहे हो? सामान ले रहे हो? सामान ले लिया. बड़ा हरामी हो बेटा. बड़े तेज हो रहे हो भैया. अश्लील है ये लोंडा. चल चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. दादा बत्ता पाणी मारला का नाही तू? काय काय खाल्लं? चपाती, भेंडी, चटणी, खोबऱ्याची. एवढं खाल्लं का? चहा किती वेळा प्याला? चहा पिऊन गोळ्या घेतल्या. चहा किती वेळा प्याला सांग? चहा एकदाच घेतला. मग पहिली वारी चालू आहे सुरुवात. दिवसातून किती वेळा घेतो? दिवसातून चहा किती वेळा पितो? दिवसातून चहा किती वेळा पितो? चहा कधी कधी 9 चहा काय दादा? इस बेचारे का कोई कसूर नहीं. कोणचं गाव आहे? यलवाडी का? आता सगळं माहित तरी. येडावण की पेडा खातो काय? नाही. चल तुला आज काय खायचं? आज रोटी खाणार का? अच्छा आता तर म्हणलं खाऊन आलाय. म्हणून नाही सांगितलं तुला रे, तुला जास्त खातो म्हणून. जातो वाडीला आलतो तेव्हा पाणी लय कमी होतं. आता पाणी लय वाढलं संतोष. झालं बघ की होईपर्यंत आले टच. एवढं पाणी नव्हतं राव. लय खाली पाणी होतं राव. म्हणजे लईच पाणी वाढलेलं. लय भारी झालं विवाह. आईला मला वाटलं एवढं पाणी यायचं नाही याला. ज्यावेळेस पाऊस होता त्यावेळेस पाणी नव्हतं इथं. ज्यावेळेस पाऊस नाही आता बहुत नाही पाणी आलंय. आपण केलं तरी किती कमी पाणी होतं. तेव्हा किती पाऊस होता रे, तरी पाणी नव्हतं याला. आता लय भरलंय. आणि याला वरून पाणी येणार पण नाही. फक्त एवढंच आहे. जिथे एवढा पाऊस पडन ती एका जागी राहते. आणि तो कॅनल वाटतं तिकडं. कॅनल आहे छोटासा. कॅनल आहे तो.
कॅनलने पाणी सोडत ते. चला चल जेवायला. चांगलं बनवलं हॉटेल. हा सेटिंग तर भारी आहे. जाधववाडी डॅमचा व्ह्यू मस्त आहे. शिवेगाव पाणी होतं असंच. शिवेगाव नाही का तिकडं शिवेच्या माग ते स्मशानभूमी आहे. असं डॅमचाच व्ह्यू आहे. आपण एकदा ड्रोन उडवला ड्रोन उडवला तिथं. आम्ही पण ड्रोन उडवला होता की दादा ना. आम्ही ते पाणी आटलं होतं. आता पाणी आलंय पाणी याला भारी पण. जाधव डॅमचा व्ह्यू मस्त. हॉटेल भेटेला इथं माग फॅमिलीसाठी केलं वाटतं. कपा छोटासा हॉल बनवला आहे. गार्डन पण चांगलं बनवलं. पार्किंग बिर्किंग. हा फक्त जेवण चांगले म्हणा नाही तोंडात चव न घालू. 왜 당당하게 살지를 못해 Keep walking your way Don't look back 너만의 길이야 Even when you fall Don't look पकोडा आणि मॅगी सांगितली. संतोष शेट्टन मॅगी. दादाला पकोडा घेतला होता आणि पकोड्यावर ताव मारला. मग मॅगी चांगली गेली बरं. पण चांगली का दादा? का प्यायची का? नाही प्यायची. आता तो म्हणला प्यायची. कॉफी पाहिजे ना. 사실은 말이야 Nobody knows Nobody knows कडायचं बार पुढं ते आहे ना. इथं गाडी लावू पहिली कडेला. इथं लावाय आहे गाडी एक चान्स. उतर चल वर जायचे. वर चांगला मंदिर आहे. जायचं का? चल इकडे जायचं आपल्या वरती. ते इथं डोक्याची घंटा. दगडाची खाण होती काही. समुद्र किनाऱ्यांसारखा उथळ उतार नाही. पाण्यात अचानक दगड खाणीचे खड्डे आहेत. पाण्याजवळ जाऊ नका. धरणाचे पाण्यात पोहण्याचे. अरे बरं जण मिळालेली अरे इथं पण गेट आहे पण लोक चालले. दरवर्षी अनेक जण खोल पाण्यात जाऊन मृत्यू होतात. पाऊस यायला लागला संतोष शेट पुढं. अरे इकडलं अशा रंगा चाकलेली. मला वाटलं हा रोड आहे. हा रोड नाहीये. इथं जायची खरं बंदी आहे. पण लोक आहे ना तिथून टू व्हीलर घेऊन पलीकडे जातात. मला वाटलं हा जाधववाडी डॅम आहे. हा डॅम नाही. ही खदान होती पहिली आणि खदानीला डॅम बनवला यांनी. मग या डॅम याचं पाणी जाडतं ना असं कॅनलने सोडतं. तिथून खाली सगळ्या शेतकऱ्यांना सोडतं वाटतं. मला वाटतं सुदवडीला तर जास्त पाणी नाहीये. सुदवडी सुदुमरेवरून नदीला मिळतं आपल्या. मी तेच म्हणलं ना. इकडे नदी वगैरे कुठंच नाही ना. हा आणि इकडे कुठं सुदवडी सुदुमरेच गाव आहे. काल काय काय झोपायचे Cause it's only yours Only yours Yeah 쏟아지는 말 이미 어지러운 이 세상 속에서 어둠 속에 कॅनलचा आहे हे डोऱ्या. इथून वर केलं ना हा कॅनल इथंच. इथून पास होतं पाणी. मला पण एवढं करेक्ट माहित नव्हतं. पण एवढं कन्फर्म होतं की याला दरवाजा नाहीये धरणाला. मग कॅनल 100% असणार कारण पुढच्याला पाणी सोडायला असं ना. मग हाईट ऑली घेर ते ज्यावेळेस ती मोटर वर करीन ना ती मोटर हा तो दर्जा वर होणार. हा खालचा दर्जा वर होणार आणि मग पाणी इथून असं फ्लो होत इथून बाहेर निघणार. इथून मग त्यांचं ऑलरेडी कंस्ट्रक्शन असतं. प्लॅनिंग असते रे प्रॉपर. 붙잡아 진실한 나만의 beliefs 차가운보다 그득하니 앉아 내 마음 आता आम्ही चाललोय घरी. 3 वाजले साधारण. आता घरी सोडून दादाला आम्हाला जायला लागेल गॅस एजन्सी मध्ये. ते काम आहे आपलं. 속에 새겨둔 작은 위로를 또 꺼내야 하나 우울함의 파도를 가라앉혀 But when you feel लाईट बिल आधार कार्ड पॅन कार्ड अजून काय मोबाईल द्यायचा. मोबाईल घेतला. हा घेतलाय. अजून काय लागेल आपल्याला चेक टाकू फक्त. आणि इथे समोरच बँक आहे. 10 कर 10
बँकेत चेक टाकायचं फक्त 2 चेक टाकून द्यायचे फक्त. सेट झालं आमचं बँकेत पैसे टाकून. गावात जायला लागेल आम्हाला. Like giving up, remember, keep walking your way. Don't look. संतोष शेठ फादरचा मोबाईल वर सगळं लागतात. OTP द्यायला लागतं ना. 1 hour later. काम येतो ना बा एकदाच दाखव पुस्तक. असं पुस्तक भेटतंय ऑनलाईन करायला ना. कॉलेज ऑनलाईन होतंय का? बाकीच्यांचं नाही होत ते फॉर्म भरायला लागते. कोणचा तू कोणाचं बनवलं मग? माझं ते त्रिवेणीनगरला होतं. पोलीसवाल्याकडे गेलतो पण त्यांनी कनेक्शनच नाही दिलं. तुला चक्र मारलं एकच चक्कर मारली फक्त. इथून एक फॉर्म घेतला आणि त्यांची एक सही लागते नाही. हा मग कारण बारीक सारी काम असतात पण लई पळायला लागते राव. हे बारीक सारी कामाला लय वाईट लागतं येड्या. एवढी गोष्ट चांगली की तुझं कोलीकडे होतं म्हणून ते ऑनलाईन लगेच झालं. नाही चक्र फेऱ्या होते बाय. मग एक फेरी तर नक्कीच होती. हा ना. झाल्यावर सगळे काम बँकेत चेक वगैरे सगळं टाकलेले. फक्त आता मला लाईट बिल भरायचे. ते काय ऑनलाईन पेड करता येईल मला. जवळपास 5 वाजल्यात. संतोष चिटन मी आलो घाटात डायरेक्ट बसायला निवांत. बरेच लोक अशी फिरायला येतात घाटात. एकदम निवांत आहे का नाही इकडं? एकदम निवांत. थांबा थांब थोड्या वेळ बसू म्हणलं इथं जरा शांत. आजचा दिवस लय बोर गेला. कुठंच नाही गेलो फक्त घरची कामं घरी बसलो होतो. दादाला तेवढं घेऊन गेलो जाधवडी डॅमला आणि तेवढं लगे यायला लागलं मला. मग बाकीची कामं करायला लागली घरची. आता ते काही दाखवण्यात काही एवढं योग्य वाटत नाही मला. राव हा ना जास्त लय पर्सनल होईन म्हणून मी दाखवित नाही. मग ते आपलं जेवढं दाखवायचं लायकीचं वाटतं ते टाकतो मी फक्त.